नाशिक जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात हवामानाच्या असलतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीचा विचार करता शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला होता। या निर्णयानुसार जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 98,372 शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मंजूर झाला होता। त्यापैकी 76,813 शेतकऱ्यांची रक्कम संबंधित विभागाकडे प्राप्त झाली असून त्यापैकी 61,720 शेतकऱ्यांना 16,07,88,000 रक्कम खात्यावर वर्ग केलेली आहे। दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार असे जाहीर करण्यात आले होते, परंतु दिवाळीनंतर तब्बल 1 महिन्यानंतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीक विमा वर्ग करण्याचे काम सुरू झालेले आहे। दुसरा टप्पा कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे। दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 2,99,471 शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही वेळ आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर संबंधित विभागाकडे अर्ज करावा। धन्यवाद।